मौनात अर्थ सारे भाग 3. अविनाश आणि ममताची घरी आले. माधवराव दिवाणखान्यात बसले होते. "अरे वा, कुठून येत आहे दोघं?" त्यांनी मिश्किलपणे विचारलं. "उषाकडे गेलेलो. तुम्ही जेवलात ना? मी उमाला तुमचं जेवण बनवायचं सांगून गेले होते. आम्ही जेवून आलो आहोत." ममताजी त्यांच्या शेजारी बसत म्हणाल्या. "हो हो, मी जेवलोच. उषा बरी आहे ना? आणि दिनकर भेटले का? त्यांची माझी भेट नाही." माधवराव म्हणाले. "ते बाहेर गेले आहेत. उद्या येतील," ममताजी म्हणाल्या. "मी झोपतो आता, तुम्ही बसा बोलत," अविनाश उठत म्हणाला. अविनाश खोलीत आला. झोपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे त्याने मस्त आंघोळ केली. बेडवर अंग टेकल्यावर त्याला बरं वाटलं. दिवसभरातल्या घडामोडींचा, विशेषतः अनघाचा विचार त्याच्या मनात आला. त्या विचारांबरोबर त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य उमटलं आणि त्याला झोप लागली. "मॅडम, तुम्हाला साठे मॅडमनी केबिनमध्ये बोलावलं आहे." शिपायाने अनघाला निरोप दिला. ती लगेच मॅडमच्या केबिनकडे निघाली. "मे आय कम इन मॅडम?" दरवाजा उघडत तिने विचारले. "येस प्लीज कम." "बस अनघा, कालच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं होतं." साठे मॅडम हसत म्हणाल्या. अनघाच्या पोटात गोळा आला. "काय असेल?" "मॅडम, काय झालं?" तिने धास्तावून विचारलं. "अगं, प्रोजेक्ट आपल्याला मिळाला. क्रेडिट गोज टू यू." "मला तुझी खात्री होती," साठे मॅडम आनंदून म्हणाल्या. अनघाचा आनंद गगनात मावेना. तिची मेहनत फळाला आली होती. "मी सेलिब्रेशन म्हणून पार्टी अरेंज केली आहे. तसंही समीर, माझा मुलगा अमेरिकेहून कालच परत आलाय. मस्त धमाल करू. ममता इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हिटेशन घेऊन मात्र तू स्वतः जा." साठे मॅडम अनघाचा हात धरत म्हणाल्या. "येस मॅडम, नक्कीच. मी येते आता. फंक्शनची तयारी करायची आहे." अनघा उठत म्हणाली. "जाताना तुझी प्रमोशनची ऑर्डर घेऊन जा." साठे मॅडम डोळे मिचकावत म्हणाल्या. अनघा खूपच खुश झाली. तिने साठे मॅडमचे मनापासून आभार मानले आणि ती खाली आपल्या जागेवर आली. एव्हाना प्रोजेक्टबद्दल आणि अनघाच्या प्रमोशनबद्दलची बातमी संपूर्ण ऑफिसमध्ये पसरली होती. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. अविनाश ऑफिसच्या कामात गर्क होता. तेवढ्यात त्याच्या केबिनच्या दारावर टकटक झालं. त्यापाठोपाठ "साहेब, आत येऊ का?" असं म्हणत श्रेयस आणि सुशांत आतमध्ये आले. त्यांना पाहता क्षणी अविनाशला खूप आनंद झाला. तिन्ही मित्रांची गळाभेट झाली. लहानपणापासून तिघांची गट्टी होती. शाळेत त्यांना त्रिमूर्ती म्हटले जाई. "श्रेयस, अरे कधी आलास माथेरानहून? आरती कशी आहे?" अविनाशने हसत विचारले. श्रेयसचं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे सध्या त्याचं विमान हवेत तरंगत होतं. "अरे, हा काय प्रश्न झाला का? काल आला आहे, पण अजूनही माथेरानमध्येच आहे," सुशांत गमतीने म्हणाला. आता तुम्ही दोघे सुरू नका होऊ हं. किती दिवसांनी भेटतोय. अव्या, आता काम बंद कर. मस्त बाहेर जाऊ, गप्पा मारू," श्रेयस म्हणाला. "ओके, डन. आपल्या आवडत्या जुहू बीचवर जाऊ. मग डिनर. चला." फाईल बंद करत अविनाश म्हणाला. तिघे मित्र जुहू बीचवर आले. फेसाळ लाटांकडे बघत गप्पांमध्ये बुडून जाणे हा त्यांचा नेहमीचा बेत होता. "यार, आज डिनर माझ्याकडून, कारण मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे," सुशांत म्हणाला. "अरे वा, पटकन बोल," श्रेयसने अधीरतेने विचारले. "काल फायनली मी तिला प्रपोज केलं आणि ती हो म्हणाली," सुशांत हसत म्हणाला. श्रेयसला एवढा आनंद झाला की त्याने सुशांतच्या अंगावर उडीच मारली. अविनाशलाही खूप बरं वाटलं, कारण सुशांत कॉलेजपासून तिच्यावर प्रेम करत होता. "चला, लग्न कधी करताय? लवकर सांग म्हणजे आम्हालाही प्लॅनिंग करता येईल," अविनाश म्हणाला. "माझं सोड, आधी सांग की तू कधी विचार करणार आहेस?" "अव्या, अरे तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? किती जणी तुझ्या मागे आहेत? साधी एक मैत्रीण तरी?" सुशांतने काळजीने विचारले. "अरे गप्प बस रे, पकवू नकोस," अविनाश म्हणाला. "नाही अव्या, सुशा बरोबर बोलतो आहे. आपल्या आयुष्यात सोबत हवीच. प्रेम खूप मस्त आहे. खरंच अनुभवाने सांगतोय. उलट लग्नानंतर माणूस जास्त सुखी होतो," श्रेयस म्हणाला. "सोबत? तुम्ही आहातच की," अविनाशने हसत सांगितलं. "पण प्रॉब्लेम काय आहे? नेहमी तू हा विषय टाळतोस," सुशांत इरेला पेटत म्हणाला. "टाळत नाही रे,
मला तेवढी कोणी आवडलीच नाही. मलाही मुली आवडल्या, पण अगदी काही काळासाठी. आता तर चेहरे पण आठवणार नाहीत. जोपर्यंत एखादीबद्दल पुस्तकात वाचतो आणि पिक्चरमध्ये बघतो तसं वाटत नाही तोपर्यंत लग्न करण्यात मजा नाही राव, अविनाश मनापासून म्हणाला. आणि ते तसं कधी वाटणार तुला, म्हातारं झाल्यावर? सुशांतने विचारलं. यावर अविनाशने फक्त खांदे उडवले. हॅलो, अनु, मला तुला भेटायचं आहे, आत्ता. राधा पलीकडून बोलत होती. अगं काय झालं? कालपासून तुझे 10 मिस कॉल्स. फोन सायलेंटवर होता. बोल पटकन, अनघा म्हणाली. नाही भेटून बोलूया, फोनवरून नको, राधा घाईघाईने म्हणाली. ठीक आहे, घरी येशील का? मला तयारी करून ऑफिसला जायचे आहे, अनघाने विचारलं. अगं हो, मी अर्ध्या तासात पोहोचते, राधा म्हणाली. अनघाचं आवरून झालं आणि राधा आली. तिने अनघाला कडकडून मिठी मारली. अनु, काल त्याने मला मागणी घातली आणि मी हो म्हटलं, राधा लाजत म्हणाली. कोण, सुशांत का? अय्या, काय सांगतेस? मी तुला आधीच सांगितलं होतं त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुला खोटं वाटायचं, अनघा आनंदून म्हणाली. अगं मला त्याचं प्रेम कधी कळलंच नाही. अजितच्या मागे लागून मी खरंच मूर्खपणा केला. राधाचे डोळे पाणावले. गोळी मारते अजितला. आजपासून तो विषय बंद. आता नवीन सुरुवात कर. सुशांत खूप चांगला मुलगा आहे, पाहिलंय मी त्याला, अनघा म्हणाली. अनु, माझं तर ठरलं, पण तुझं काय? तू घेतलेला निर्णय बदलणार नाहीस का? अगं रूप, गुण, चांगली नोकरी सर्वच आहे तुझ्याकडे, राधाने विचारले. नाही, राधा, तेवढं सोडून बोल. माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप खस्ता काढल्या आहेत. मी त्यांना कधीच एकटं सोडणार नाही, कधीच, अनघा आईच्या फोटोकडे पाहत पुटपुटली. आठे अँड कंपनीजमधील सर्वजण पार्टीज गार्डनमध्ये जमली होती. ममता इंडस्ट्रीजचं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे तिथे पार्टीचे आयोजन केले होते. सर्वत्र हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. चायनीज, पंजाबी डिशेसची रेलचेल होती. अनघा मात्र अजून घरीच होती. तिला पार्टी विशेष आवडत नसे. असे इव्हेंट्स ती टाळायची. हॅलो अनघा, कुठे आहेस तू? आम्ही सगळे वाट पाहतोय तुझी, ऑफिसमधल्या नीतूचा फोन आला. अगं माझं जरा डोकं दुखतंय, मी बहुधा नाही येणार, अनघा म्हणाली. ए अशी काय करतेस? मॅडम कधीच्या शोधत आहेत तुला. त्यांनीच मला फोन करायला सांगितलं आहे, नीतू म्हणाली. ठीक आहे, येते मी. मॅडमचा निरोप ऐकून अनघाचा नाईलाज झाला. आज अगदी सिंपल जायचं तिने ठरवलं. कपाटातून सिल्कची साडी काढली. पांढऱ्या साडीवर लाल मोठ्या फुलांची बॉर्डर होती. हातात तिने पांढऱ्या मोत्यांच्या बांगड्या घातल्या. गळ्यातही मोत्यांचा नाजूक हार घातला. केसांची सैलसर वेणी घातली आणि मोगऱ्याचा गजरा माळला. मेकअप बिकअप काही नाही. खरं तर आजच्या पार्टीची उत्सव मूर्ती होती ती, परंतु तिला 4 लोकात उठून दिसायचं नव्हतं. पण वेडीला हे कुठे माहीत होतं की ती हिरा होती, आणि हिराला चमकण्यासाठी सोन्याचेच कोंदण लागते असे नाही. अनघाने टॅक्सीनेच जायचा निर्णय घेतला. पार्टीच्या भव्य पायऱ्या चढताना तिला जाणवलं की आजूबाजूच्या बऱ्याच नजरा आपल्यावर खिळल्या आहेत. अविनाश साहेब, या. आजच्या पार्टीला येऊन तुम्ही पार्टीची शान वाढवलीत. साठे मॅडमनी अविनाशचं स्वागत केलं. अनघा स्वतः आमंत्रणाला गेली होती, त्यामुळे अविनाश येणारच होता. मी तुमची ओळख करून देते. हा माझा मुलगा समीर. कालच अमेरिकेहून आला आहे, साठे मॅडमने ओळख करून दिली. हाय अविनाश, तू इथे कुठे? समीर हसत म्हणाला. म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता? साठे मॅडम आश्चर्याने म्हणाला. हो, अमेरिकेत एका इव्हेंट पार्टीत आमची ओळख झाली. ओळखतो आम्ही एकमेकांना, अविनाश हस्तांदोलन करत म्हणाला. अविनाशच्या डोळ्यासमोरून झरझरतं 1 वर्ष मागे गेलं आणि इव्हेंट पार्टी उभी राहिली. खरं तर पार्टीत समीर खूप प्यायला होता आणि तिथल्या एका मुलीशी लगट करताना वादावादी झाली आणि तिच्या मित्रांनी त्याला चांगलंच चोपलं होतं. भारतीय म्हणून शेवटी अविनाश मध्ये पडला व त्यामुळे समीर वाचला होता. त्यामुळे त्यांची ओळख वाढली आणि मग मैत्री. पण अविनाशला फ्लर्टी नेचर अजिबात आवडायचं नाही. मुलींना उपभोगायचं आणि सोडून द्यायचं असं समीरचं मत होतं. पैसा उधळायला असतो असंही त्याला वाटे. त्यामुळे अविनाशने त्याच्याशी संपर्क तोडला. ती आज भेट झाली. दोघं जण एक छोट्याशा टेबलवर बोलत बसले.
अविनाशची नजर अनघाला शोधत होती. तेवढ्यात समीर म्हणाला, ब्युटिफुल. अविनाशने त्या दिशेला पाहिलं आणि तो भारावून पाहतच राहिला. हातात मँगो ज्यूस घेऊन अनघा कोणाशी तरी बोलत उभी होती. किती सुंदर दिसत होती ती. अविनाशला वाटलं जाऊन तिच्याशी बोलावं. तेवढ्यात अनघाने त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि अनघाच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. अविनाशही हसला. तू ओळखतोस तिला? समीरने लगेच विचारलं. हो, म्हणजे ओळखतो तसा, अविनाश म्हणाला. माझी ओळख करून दे ना यार. समीर अजूनही अनघाकडेच पाहत होता. अविनाशला मात्र मनोमन नको वाटलं. तेवढ्यातच तिथे साठे मॅडम आल्या. त्यांनी त्या दोघांची, विशेषतः अविनाशची विचारपूस केली. मम्मा, ती मुलगी कोण आहे साडी नेसलेली? समीरने विचारले. अरे हो, थांब, मी ओळख करून देते, साठे मॅडम म्हणाल्या आणि त्यांनी अनघाला बोलावलं. अनघा, अविनाश साहेबांना तू ओळखतेस. हा समीर, माझा मुलगा, त्यांनी ओळख करून दिली. समीरने चटकन अनघाचा हात हातात घेतला आणि हस्तांदोलन केलं. अनघाला त्याचं हे वागणं आवडलं नाही. तिच्या डोक्याला सूक्ष्म आठी पडली. अविनाशच्या नजरेतून ती सुटली नाही. अनघा, तू आम्हाला जॉईन हो ना, तसंही आम्ही दोघंच बसलो आहोत, समीर म्हणाला. त्याने पहिल्याच भेटीत एकेरीत हाक मारावी हे अनघाला अजिबात रुचलं नाही. तुम्ही बसा, मी निघतेच आहे, ती घाईने म्हणाली. हे काय, तू कुठे चाललीस? आत्ताच तर आली आहेस, साठे मॅडम आग्रहाने म्हणाल्या. तसा अनघाचा नाईलाजच झाला. आमच्याबरोबर बस ना प्लीज, समीरने संधीचा अचूक फायदा घेतला. अनघा बसली. तिच्या दोन बाजूला अविनाश आणि समीर बसले. तू आमच्याच कंपनीत आहेस हे मला माहीतच नव्हतं, काहीतरी बोलायचं म्हणून समीर बोलला. अविनाश शांतच होता, परंतु त्याचं लक्ष अनघाकडे होतं. समीरच्या बोलण्यावर अनघा फक्त हसली. तिने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. समीरने तिला पेस्ट्री ऑफर केली, त्यावर ती फक्त हातानेच नको म्हणाली. हे काय, तू काहीच खात नाहीस? डाएट वगैरे चालू आहे का? समीर हसत म्हणाला. त्याच्या या प्रश्नाचं अविनाशला खूप आश्चर्य वाटलं. तर अनघाच्या डोक्यावर आठ्यांचं जाळं पसरलं. मला खावंसं वाटलं तर मी स्वतःहून घेईन मिस्टर समीर, ती ताडकन म्हणाली. मिस्टर समीर? अगं नुसतं समीर म्हण ना. आणि अहोजाहो करायला नको आहे, मी तुझ्याच वयाचा आहे, समीर म्हणाला. अनोळखी माणसांना एकेरीत हाक मारायला मला आवडत नाही, अनघा फणकाऱ्याने ती म्हणाली आणि तिथून निघून गेली. समीर खूप खजील झाला. तर अविनाशला अनघाचं कौतुक वाटलं. कसली भारी मुलगी आहे ही, तो मनातच म्हणाला. नंतर अनघा जास्त वेळ थांबलीच नाही, ती घरी निघून गेली.